आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरून झाडांचा कंटेनर नाशिकमध्ये दाखल झाला। झाडांचा दुसरा कंटेनर सुद्धा आता नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर येते। दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल आहेत। मखमलाबाद परिसरामध्ये झाडं उतरवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। सुमारे 15,000 झाडं सोमवारी नाशिकमध्ये लावली जाणार आहेत। मखमलाबादच्या भोईरमळा परिसरात झाडांसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू झाले। सुमारे 15,000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार आहेत। 15 फुटांपेक्षा उंच देशी झाडं नाशिकमध्ये दाखल झालेत। वड, पिंपळ, निंब यासह देशी झाडं दाखल झालेले आहेत। गिरीश महाजन आणि सामाजिक संस्था संघटनांच्या उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम हा पार पडणार आहे। एनजीटी कडून तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली। मात्र तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींकडून विरोध कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।